आपल्या निसर्गामध्ये काही बदल आहेत जे ठराविक काळात पुन्हा पुन्हा घडून येत असतात. असे बदल म्हणजे आवर्ती बदल, जसे की ऋतूंमध्ये होणारा बदल किंवा दिवसानंतर येणारी रात्र. हे बदल ठराविक काळात पुन्हा घडतात. पण काही बदल असे असतात की जे ठराविक काळात पुन्हा पुन्हा घडत नाहीत. ते अनियमित असतात, जसे की पाऊस, वादळ, भूकंप किंवा मग पूर. अशा बदलांना आपण अनावर्ती बदल म्हणतो की जे अनियमित असतात. या बदलांची खूप सारी उदाहरणे आहेत, ती तुमच्या लक्षात आली असतीलच. अशा प्रकारे ठराविक कालावधीत नियमित घडणारे बदल म्हणजे आवर्ती बदल आणि ठराविक काळात न घडणारे किंवा अनियमितपणे घडणारे बदल म्हणजे अनावर्ती बदल. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता या बदलांना अजून चांगलं समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांचा संबंध तुमच्या दैनंदिन क्रियांसोबत जोडून बघा. जसे की रोज नियमितपणे झोपेतून उठणे हा आवर्ती बदल आहे, पण याच सोबत तुम्ही अनावर्ती बदलसुद्धा अनुभवत असता. जसं की आज तुम्ही क्रिकेट खेळले आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एखादं चित्र काढले, म्हणजेच हा अनावर्ती बदल झाला. चला मग अशीच इतर उदाहरणे सुद्धा लक्षात घ्या बरं.